नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, वाजले 11:30 रात्रीचे. आता तुम्ही म्हणाल की ताई इतक्या रात्री ब्लॉग तुम्ही चालू केला, तर हे बघा माझा बाबल्या तर इथे झोपलेला आहे. आणि यांचा अचानक भयानक काय प्लॅन झालाय सांगू. टेरेसवर जायचं, तर म्हटलं चला रात्रीची फिलिंग घेऊया. आहे ना, खूप दिवस झाले आम्ही गेलो नाही. बांधल्यापासून टेरेसवर आम्ही गेलो नाही. फक्त हा एकटाच त्या टेरेसचा रात्रीचा आस्वाद घेत असतो, आनंद घेत असतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत हा वरती टेरेसवर असतो मस्त बसलेला, है ना. म्हणजे बाबल्या झोपलेला. बाबल्या म्हणते यांना काय झालं अचानक. चल्ली टेरेसवर, चला चला टेरेसवर जायचे ना, पण आतून जाऊया आपण. तर चला मित्रांनो, मी आता लाईटी घालवते इकडच्या आणि तिकडून. ना टायगर चालला इथून, बाबली माझी इकडून चालली. काय म्हणतील या लोकांना, काय झालंय त्याला, काय नाही जरा असंच फिरायला लागतंय. लाईटी लाव समीर तू वरच्या सगळ्या तिथून जातानी. फॅमिली पॅक. ए चमचे घेतले का समीर? तुम्ही चमचा घेतलेत ना, आणि प्लेटी. मी फसवते बरं का. समीर तिकडे बसला आहे, तर आम्ही मग आयडिया केली आईस्क्रीम खायतो म्हणून. आता येईल तो बरोबर. तर हे बघा, वाव मस्त, एकच नंबर. हे बाबू कबू झोपलेत. बाबू कबूला काही करायची नाही. चला चल या इकडं. आणि मित्रांनो, ही मुंबई, आणि ही मुंबईची शुद्ध हवा. वा, शुद्ध हवा काय असते रे या टेरेसवरती अनुभवायची. खरंच एकच नंबर. दम लागला थोडासा खरं म्हणजे ना. असं रोज अपडाऊन केलं पाहिजे, वर खाली वर खाली, तर मस्त होईल. तिथे विमानतळ आहे आमच्या तिथे बघा. सांताक्रूजचं विमानतळ आहे ना, त्या तिथे आहे. तिथून त्याच्या पुढेच इंटरनॅशनल आहे. डोमेस्टिक पण तिथेच आहे, इंटरनॅशनल त्याच्याच बाजूला चिटकून आहे, पण ते थोडं अंतरात. विमानतळ म्हटलं किती मोठं असेल ते, है ना. आम्ही गेलेलो एकदा विमानाने गोव्याला. 2017ची गोष्ट आहे. आम्हाला एवढं काय माहीत नव्हतं, आणि मला असंच फिरायचं लय शौक पहिल्यापासून. तर आम्ही गेलो. म्हटलं चला ऑनलाईन बुकिंग करूया. ऑनलाईन GoIbiBo केलेलं आम्ही. काय या इकडं या, हां त्या कोपऱ्याला या, खुर्च्या घेऊन. हां चला कोपऱ्यावर बसायच्या, कोपऱ्यावर. हां बसा, तिथं बस इथं. हां बस इथं. गुड बॉय. मी सॉक्स घालून आले बघा. माझ्या पाय सॉक्स आहेत तसेच. एक आईचा आहे आणि एक बाबाचा आहे बघा. माझे सॉक्स, मी यांचे सगळे सॉक्स आहेत ना काय करून टाकते माहिती आहे का, कारण मला रात्रीचे सॉक्स घालायला लागतात. आणि सॉक्स घातले नाही तर मला झोप लागत नाही. मला ते वाताचे, पायाला ना वाताची बिमारी आहे बहुतेक, त्यामुळे असं होतं मला. तर असं, तर मी काय म्हणत होते, हां आम्ही 2017मध्ये गेलेलो. आणि तुम्हाला तो किस्सा सांगते बरं का आम्ही आता. तर त्या गोव्याला मित्रांनो आम्ही गेलो. असं आम्हाला माहीत नाही, ही मुलं तेव्हा खूप बारीक बारीक होती, थोडी. सुमित लहान होता. आणि फोटो आहेत, तुम्हाला फोटो पण दाखवते या व्हिडिओमध्ये. ते फोटोसुद्धा तुम्ही पाहून घ्या. तर असे फोटो होते. आणि तर गोव्याला गेलो आम्ही 1 तासामध्ये गोवा पोहोचलो. लय भारी फिलिंग आलेली आम्हाला त्या विमानातून. आहे ना जाताना किती भारी वाटलेलं. पहिल्यांदाच विमानतळ पाहिलं, कधी असं माहिती नाही काय नाही. एकदम अनएक्सपेक्टेड होतो आम्ही सगळं. हे सगळं काहीच माहीत नाही. आणि विमान पण असं ना सगळं समुद्रावरून असं चालत होता. एवढं उंचावरती गेलेलो ना, खरंच म्हणजे आमच्यासाठी तरी ते सगळं नवीनच होतं. आणि खूप छान वाटलेलं आम्हाला ते. तो अनुभव एक वेगळाच होता तेव्हा असं. तर तेव्हाच्या काळी गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सगळं ऑनलाईनच तेव्हा बुकिंग केलेली, आणि मीच केलेली ती सगळी. हॉटेल पण बुक केलेलं आम्ही तिथंच. आणि तिथं 2 दिवस राहिलोसुद्धा. कलंगूट आणि बागा बीच आहे ना, 2 बीच आम्ही तिथं फिरलेलो. आणि समुद्रच आहे, काय नाही. पण विमानातून जाण्याची फिलिंग होती ती आम्ही घेतली. येताना सुद्धा आम्ही 1.5 तासात आलो, जाताना 1 तास लागला. ते कसं प्लेनवरती अवलंबून असतं. येताना घर दिसलं होतं, घर पण दिसलेलं आमचं. हो, तेव्हा आम्हाला घर दिसलं, कारण विमान इथूनच जाता येते. आणि बरोबर आलं ना असं, जेव्हा विमान खाली उतरत गेलं ना, तर
म्हटलं इथूनच जाणार. नंतर मग ते मंदिर दिसलं, एकदम खाली खाली आल्यावर सगळं लोकेशन दिसायला लागलं. आणि सपाट एवढं, म्हणजे आता विमानाचा 800चा स्पीड आहे, आपल्या गाड्यांना जास्तीत जास्त 80, 90, 100, 120चा स्पीड असतो 4 व्हीलरला, पण विमान म्हटलं त्याला 800चा स्पीड आहे. मग तो विमान किती फास्ट असेल, मग त्याच्यावरून विचार करा. तर असं आणि लय भारी वाटलेलं तेव्हा आम्हाला, म्हणजे खरंच खूप असं काहीतरी आयुष्यात आलं आणि काहीतरी केलं असं वाटलं. म्हणजे विमानातून फिरण्याचा आनंद लय भारी. आणि पण तिकिटी पण तेवढ्या होत्या, जाऊ दे म्हटलं. तेव्हा आम्हाला तेव्हाच्या काळी आमचे 50,000 रुपये गेलेले 2017मध्ये. आम्ही 4घंच होतो, मुलं होती, मुलांची पण तिकिटी घेतलेल्या त्यांनी, ऑनलाईनच सगळं झालेलं असं. तर परत जायचं आहे, बघू आता टायगरला घेऊन जायचं आहे, पण आता सध्या तरी नाही. आताच घर बांधलं आहे, सगळं खर्चात खर्च आहे ना, अजून खर्च नको. आणि हा बघा बसला इथं मस्तपैकी, एक नंबर वाटतं आहे ना. ते बघा आला परत विमान तिथून. अगं माझं बाबल्या बघ कसं बसलाय, हे बाबल्या ये 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 आमच्यात ये ये. अगं आला 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 हे बाबल्या माझ्या. बाबल्या बघ कसला गालू गालू झाला. आता नाही काजी कुजी येत ना, आहे ना. चाव 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 का तू. म्हणजे मम्मा इकडे कशाला आणले तू, एवढ्या रात्रीचं झोपायचं होतं ना आपल्याला. बस इथं बसा. सुमितला सांग चोळायला, पाय दाबायला. जा 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 ना, असं सांग सुमितला, सांग. आवाज दे, आवाज दे, लवकर दे, आवाज दे, आवाज दे. त्याच्याजवळ गेला ते. चोळ 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 मला चोळ. सगळ्यांकडून चोळून चोळून घेतो. एकाने काही लाड केला तर सगळ्यांकडून लाड करून घ्यायचे असतात. हां, आणि हे बघा असं असं काय करायला लागलं ना की याला इकडं गुदगुली होते की लगेच याची सायकल चालू होते. दाखव रे, हे बघा वतरतो. काय त्याचं काय नसेचा प्रॉब्लेम आहे काही समजत नाही, डॉक्टरला दाखवायला पाहिजे. गुदगुल्या अशा कमरेच्या इकडे गुदगुल्या होतात. पप्पू घे, पप्पू घे, दे दे पप्पू घे, त्याला पप्पू दे, पप्पू दे, पप्पू दे, सुमितला पप्पू दे. लय लाड आलाय त्याला. वॅक्सिनला न्यायचंय उद्या, त्याच्या वॅक्सिन संपल्यात. हा बघा आला परत इकडं. आता त्याच्याकडून झालं, आता यांना म्हणतोय लाड करा. सुमित तिकडं बघ, सुमित म्हणते टायगर मैदानात बघ, मैदानात बघ कोण दिसतंय का. जा मैदानात बघ, तिथून खिडकीतून, त्याच्यातून बघ, त्याच्यातून तिच्यातून बघ जा. आता तोंड घालून बघत होता मगाशी, मान अडकायची भीती वाटते. टायगर मजा येते. हा आता माझ्याकडे आला, हे बघा. हा हे बघा, हे बघा. आता तू लाड कर, लालू 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 कर, लालू लालू कर. बस शंपा आता. हा शंपा, सगळ्यांना काय सारखं 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 मान चोळा, कंबर चोळा, पोट चोळा, सगळं चोळा 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 चोळा. या गाबूचे गाबू टेडी आहे, टेडी हे नुसती टेडीवाणी केस आहे ते बघा, आहे ना मस्त मस्त. या बाबलीची केशी आहे ना मटू मटू, आहे ना किती लालू लालू आले त्याला. लालू विमानं सारखी सारखी जात आहे तिथून. 2-2 मिनिटाला, बरोबर 2 मिनिटं झाले ना की लगेच एक विमान येणार. सगळे दिवसाची पण, रात्र असो दिवस असू दे काही असू दे, पण तो विमान आहे ना 2 मिनिटं झाले की विमान आलाच पाहिजे. आणि सुखकर आहे आणि फास्ट आहे ना, नाही कुठला सिग्नल ना काय, फटकन माणूस जातो आणि गेला की झटकनी पण जातो, असं आहे ना. हो आमच्या इथं पण विमान पडलेलं बरं का, इथं घाटकोपरमध्ये. तुम्ही वाचलंच असेल पेपरमध्ये आलेलं. इथं एका बिल्डिंगच्या वरती पडलेलं, समोरची बिल्डिंग आहे तिथं खाली ती बघा. इथून एवढं लांबून आता दिसत नाही कारण हा कॅमेरा माझा ना झूम होत नाही. एक किस्सा सांगते तुम्हाला. गोव्यावरून येताना आहे ना आम्ही घेतलेलं कोकम सरबत, आणि तिथं चेकिंगच्या वेळेस जेव्हा आतमध्ये जात होतो ना, यायच्या वेळेसचा चेकिंगच्या वेळेस ते लोक बोलले की लिक्विड काय घेऊन जाता येणार नाही तुम्हाला, चेकिंग व्हायला लागली तर. बोले हे तुम्ही एक तर फेकून द्या, नाहीतर हे करा. म्हटलं असं कसं फेकून द्या, एवढं मी घेतलं आहे आणि असं कसं. तर ते बोलले मग तुम्ही जिथं तुमच्या बॅगा हे दिल्या आहेत ना जिथं चेकिंगला, बॅगा जातात ना खाली जेव्हा विमानाच्या, म्हणजे आपल्या गाडीला कशी डिक्की असते तशी विमानाला सुद्धा खाली डिक्की असते, त्यामध्ये सगळे मोठे मोठे सामान आपले तिथं असतात. तर तिथं तुम्ही ते जावा पुन्हा. तेवढं पुन्हा विमानतळ फिरून 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 मी तिथं आली अर्धा तासाने आणि तिथं गेली. आणि मग नंतर तिथं गेली, मग ती बोलली की तुमची फ्लाईट कितीची आहे. तर म्हटलं एवढ्या एवढ्या वेळेची आहे. मग तिने चेक केलं, पण ती नशीब डिले झालेली ती फ्लाईट. मग म्हटलं ठीक आहे. नाही तर ती बोलली मॅडम तुम्ही सोडा आणि पहिले जावा, नाही तर तुमची फ्लाईट मिस झाली तर तुम्हाला इथून सगळं कॅन्सल होईल, परत जाता येणार नाही. म्हटलं चालेल ठीक आहे. मग तिने चेक केलं तेव्हा बरं झालं, मग थांबली मी जरा उशीर.
हे लोक तिथंच तिघं जण हे माझ्या नावाने बसलेत ओरडत तिथं किती आई गेली कुठं आणि आता फ्लाईट निघून जाणार नाही आपण इथंच राहणार असं तसं चाललेलं. पण शेवटी मी ती गेलेली बॅग त्यांनी पुन्हा मागवली तिथून. ती अशी त्यांची गाडी असते बघा सर्कल ती अशी ऑटोमॅटिक जाते विमानतळमधून. तर त्यांनी ती पुन्हा माझी बॅग मागवली. ती गेलेली आतमध्ये त्यांनी ती पुन्हा आणली. त्याच्यात मध्ये मी ते भरलं कोकम सरबत. पण ते कोकम सरबत मी घेऊनच आली असं. पण म्हटलं सोडायचं नाही. 150 रुपयाचं कोकम सरबत होता. त्या 150 रुपयाच्या कोकम सरबतसाठी मी 3000ची फ्लाईट तेव्हा सोडली असती. घाबरलेले तेव्हा की गेली कुठं. आणि 1 तासानंतर मी ती सगळी प्रोसेस करून पुन्हा आली. आला परत एक विमानं मोजत राहायची फक्त सकाळपासून किती जातात ती. आणि हे सगळे इथनं हे गोवा पुणा या साईडने येणारी आहे ही लाईन सगळी. आणि जाताना इथून जात नाहीत. जाताना आहे ना सांताक्रूजच्या त्या तिकडून तसे समुद्राच्या मार्गावरून जातात. येताना फक्त ही लाईन आहे इकडून यायला. बस एवढंच आहे. अजून इकडून पण असे या साईडला जातात. ते दुबई वगैरे जाणारे आहेत ना ती लाईन इकडून आहे अशी त्यांची. तर मला सगळे रस्ते माहिती आहे. रायगडचे बाबा म्हणतात तुला बरोबर वरती तू गेलेलीच रस्ते बनवायला. म्हटलं नाही पण मला बरोबर माहिती आहे ही लाईन वेगळी आहे इकडून. आणि ती गोवा पुणा त्या साईडची ती आहे दिल्ली. तर ते तिकडून येणारी आहे सगळी ही लाईन. म्हणून एवढे येतात. एका लाईनीवरून एवढे येणारे नाही आहेत. हे सगळे जास्त आहेत सगळे. तर त्यांचा हा रोड आहे सगळा इकडचा हवाई मार्ग असं. चला मित्रांनो आता जातो आम्ही खाली. टायगर तयारीतच आहे. जायचंय खाली. जाऊया जाऊया काच गुजली काच गुजली. जाऊया 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 सगळ्यांना सांगतो. सुमितला पण बोलतोय चल 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 चल. कबू पण झोपलेत बोपलेत. कबूला काय नाही करायची. चला 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 खाली चला खाली चला चला. कबूला काय करायची नसती बाबुली. ठुमक 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 ठुमक. चल मित्रांनो चला तुम्हाला आजचा हा आमचा टेरेसचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाबुली बाय कर. बाय कर बाबुली बाय कर. काय केलं सुमितनी. दरवाजा उघड. सुमितला सांग दरवाजा उघड. सांग लवकर. सुमितला सांग. हा उघड म्हणा उघड उघड. चल उघडला उघडला उघडला. इकडचा दरवाजा बंद केलाय ना म्हणून ओरडतोय. चला 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 चल इकडे इकडे. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.